हॅलो फ्रेंड, स्टडी4 स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे. कसा आहे तुमचा अभ्यास? सुरळीत आहे ना, असे मी समजते. तर आज मी तुमच्यासोबत टी चे पेपर कसे क्रॅक करायचा आणि कोणते टिप्स यूज करायला पाहिजे, काय रीड करायला पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे, हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. आणि हा मित्रमैत्रीण, जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, जर कोणी व्यक्ती 2025ची TET देणार असेल तर त्या व्यक्तीने आधी PYQ बघणं म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पेपर पॅटर्न कसा असतो ते समजणे खूप गरजेचे आहे. आता मी मागल्या वेळी TETचा पेपर दिली होती, पण मला कमी मार्क्स मिळाले होते. कारण की आपल्याला कसं असतो, जर त्याचा पेपर पॅटर्नच माहीत नसणार, काय असते काय नाही, तर आपण त्याच्यामध्ये खरंच टिकू शकत नाही. आणि TETच्या पेपरमध्ये मी एक चूक केली होती की जे मॅथचे प्रश्न राहतात ते कोणते कोणते मला म्हणजे प्रॅक्टिसची खरंच गरज होती असं मला वाटलं होतं मॅथमध्ये. कारण की मॅथचा आपण अभ्यास करत आहोत आणि मॅथमध्ये जर त्याची प्रॅक्टिस नसेल तर खरंच आपण त्याच्यामध्ये झिरो असे समजते. तर आपले चुका आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. मी TETमध्ये कोणती चूक केली ते मी ओळखली. म्हणून तुम्ही आधी पेपर पॅटर्न बघा. जे कोणी 2025ची TETची एक्झाम देणार आहे त्यांनी आधी पेपर पॅटर्न बघा आणि सिलेबस बघा. सिलेबसमध्ये कोणते सब्जेक्ट येणार आहेत ते बघा, त्याच्यानुसार अभ्यास करा. आधी आपण कसं करतो, हे पुस्तक कोणी सांगितलं ते पुस्तक वाचतो, बाळासाहेब शिंदेची वाचतो किंवा मोरंब वाळंबे सरांची पुस्तक मराठीची रीड करतो किंवा सचिन ढवळे सरांची पुस्तक घेतो किंवा अग्रवालची पुस्तक घेतो. म्हणजे आपण खूप सारा साठा असते आणि जे काही आपण रीड करतो ना, सगळं ते डोक्याच्या बाहेर जाते. म्हणून आपल्याला आधी एकच सोर्स यूज करणे गरजेचे आहे. म्हणजे एकच जे आपल्याला पटते, जे तुम्हाला कोणते लेखकाची सोयीस्कर वाटते, वाक्यरचना, शब्द, ते पुस्तक तुम्ही आधी घ्या. तेच पुस्तक वारंवार रीड करा आणि त्यावरच फोकस करा. जोही आपण रीड केलं लेसन, ते 2-3 वेळा रीड झाल्या पाहिजे असे टार्गेटनुसार अभ्यास करा. कारण जर आपण एकदा रीड करतो आणि आपण जर पेपर पॅटर्न माहितीच नसते, पेपराचं काय स्वरूप आहे काय नाही, जर आपल्याला तेच माहीत नसल्यामुळे आपण पेपरामध्ये खूप गोष्टी आपण करत असतो. तर TETच्या जे मागल्या वेळी पेपर झाला, जर तुम्हाला तिथलं पेपराचं स्वरूप काय असतो काय नाही, जर तुम्हाला तिच्याबद्दल जास्त डिटेल पाहिजे असेल तर नक्की मी TETच्या पेपरचे कोणते प्रश्न आले होते त्याच्यावर खरंच व्हिडिओ बनवील. जर तुमची जास्त कमेंट्स आले तर त्याच्यावर मी खरंच TETचा पेपर कसा असतो आणि काय असतो त्याच्यावर खरंच व्हिडिओ बनवील. पण तुमच्या जर जास्त मॅसेज या जास्तच कमेंट्स आल्यावर, तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही फक्त अभ्यासावर फोकस करा. त्याचे पेपर पॅटर्न बघा कसा आलेला आहे, कोणते प्रश्न आलेले होते आणि त्या स्वरूपनुसार पेपर पॅटर्नच्या स्वरूपनुसार अभ्यास करा. आणि सिलेबस काय असते त्याच्यावर फोकस करा. सिलेबस आपल्याला माहितीच नसणार आणि खूप काय आपण रीड करत आहोत, म्हणजे स्टार्टिंगच्या पेजेसपासून ते एंडिंगच्या पेजेसपर्यंत, आणि आपल्याला असं वाटते खरंच माझा अभ्यास झालेला आहे. तर तो काही आपण जर आपण एक्झाम देत आहोत आणि आपल्याला तिथं काहीच नाही येत आहे तर आपण त्याच्यामध्ये शून्य असं समजतो. म्हणून जे काही रीड केलं आहे त्याच्यावर आधी पेपर पॅटर्न नसेल माहिती तर आपल्याला पेपर खरंच आपण सोडू नाही शकत. म्हणून पेपर पॅटर्न माहिती असणे खूप गरजेचे आहे.
आणि त्याच्यानुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. आणि जर अजून आपण जेही काही रीड केलं त्याच्यावर टेस्ट सिरीजसुद्धा लावणं खूप गरजेचे आहे. टेस्ट सिरीज कोणाकडे जर उपलब्ध कमी दरामध्ये या कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला जर मिळत असेल तर खरंच ते टेस्ट सिरीज जॉईन करा. आणि जर मला कोणी व्यक्ती या कोणत्या सरांकडून जर माहिती झाला तर खरंच तुम्हाला टेस्ट सिरीजबद्दल मी कमीत कमी किमतीमध्ये मिळाली तर खरंच मी तुम्हाला शेअर करेल. आणि फक्त हेच मी तुम्हाला जो शेअर करायचा विचार होता की जास्तीत जास्त सोर्स यूज